चला रिक्षासाठी आम्ही आता ॲड्रेस शोधतोय परस्पर. बघूया कुठे आपण पोहोचतो. आता रिक्षावाले भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील कसं जायचं काय. आणि आमचे नवीन भाऊ फोटो काढायची खूप आवड आहे, तर आपण त्यांचा एक फोटो काढूया. रिक्षा पण येते. पहिल्यांदाच आल्यामुळे आपल्याला कल्पनाच नाही कसं पुढे जायचं, तर हे सगळे डिस्कस करतायत की कोणती रिक्षा पकडावी, कसं जावं, कुठे उतरावं. बघूया याचं काय आता होतंय फायनल ते. जस्ट वेट. प्लॅन चेंज. प्लॅन ए आमचा कॅन्सल झाला आहे, त्यामुळे प्लॅन बी आमचा आता इम्प्लिमेंट होत आहे. आपल्याला रस्ते माहीत नाही, त्यामुळे प्लॅन ए आम्ही कॅन्सल करून टाकला. त्यामुळे ते बघा ते लीडर ते पुढे पुढे चाललेत, त्यांच्या मागे आम्ही चाललोय. हो प्लॅन बी काय आहे? प्लॅन बी आहे की मोठी त्याचा आहे की मोठा 10 सीटरची रिक्षा आहे, त्यात आपल्याला जायचं आहे. थोडी महाग काहीतरी आणि ती थोडी किती बोलले ते? 200 रुपये आपल्याला 4 जणांची, 20 रुपये 1 जणांची. ओके ओके. असं म्हणजे डबल भाव होता इथे, म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं. काय घ्यायचं होतं? पैसे नाही ना चालू. मॅडमच्या नावाने काढायचं का? साठी आम्ही चाललोय. आता बघूया कुठे आम्हाला नेतात, कुठली रिक्षा पकडतात, तिथे त्यांच्यासोबत चाललोय. चला ओके. फळं घ्यायला आलोय का आपण? आगे काय घेतात? फळं घेतात. चांगले द्राक्ष चांगले 1 किलो आणि हे काय किलो? आंबट आहेत भरपूर कोल्हेणी जमलेले आहेत द्राक्ष खायला. रेट कम करले ना. पहिले काम कधी आपको आलंच पहिले. चला चांगले द्राक्ष चांगले आहेत. आणि काय सफरचंद आणि कलिंगड स्टेशनच्या एकदम समोर आहे. अच्छा डाळिंब सुद्धा आहे. डाळिंब सुद्धा आहे. काय नाव? दोन्ही धोनी नाही बे धोनी. यूपी कहाँ से? इलाहाबाद प्रयागराज है मालिक. अभी योगी बाबा के राज में प्रयागराज है. स्नान किया कि नहीं है महाकुंभ में? महाकुंभ में गए थे कि नहीं? जाता हूँ, लेकिन अभी गए थे क्या? नहीं. अरे क्या बाजू में होके नहीं गए थे? हम इतने दूर से जाते हैं, अब बाजू में फिर गेलो पाहिजे. पुढच्या वेळी नक्की जा. चलो जय श्रीराम. जय श्रीराम. अजून काय आपल्याला स्टॉप मिळत नाहीये, आम्ही शोधत चाललोय. अशी मजा करायची कधीतरी, म्हणून आज ही मजा वेगळी. थोडीशी गंमत चालत फिरत. टमटम शोधतो आम्ही. टमटम आपल्याला चला ये रे. एक जण इथे ये. हा आजा 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 मांडीवर बस. हरकत नाही रे. ये नाही तू पण बसशील. बारीक माणसं पुढे. तर आम्ही टमटम मध्ये बसलो. हो पालघरला पोहोचलो. हो पालघर स्टेशनच्या बाहेरच आपल्याला एक टमटम मिळाली. त्यात आम्ही पूर्ण 8च्या 8 जण प्लस हे आरामात बसतो. आमच्याबरोबर आहे बघा, हे साहेब आमच्या सोबत येत आहेत आम्हाला रस्ता दाखवायला. आमच्या मार्गदर्शनात आमच्या सोबत आले. तिघं बसले तिकडे आणि ड्रायव्हर बघले आपल्या कुठे गेले ते जाऊ दे. चालवतात जणू बघत नाहीत आपल्याकडे. काय थोडं समजायचं आपल्याला. चला सरांच्या घरी भेटू परत. मार्गदर्शक घेऊन चालले. हो त्याच्यामुळे आपल्याला काय हां
नाही सर लवकर उठतात. आम्ही आता रिक्षातनं उतरतोय. अरे रामा, सगळे उतरत आहेत रिक्षातून. तुम्ही कुठे बसलेले, मागे का? होय काय? आरामदायी प्रवास. चला धन्यवाद साहेब, थँक्यू. पाटेआळी येथे उतरलोय आणि पाटील सरांच्या नावावरतीच आहे. पाटेआळी, पाटील सर, पाटील सरांची आळी आहे. आता आम्ही इथे उतरून आतमध्ये चालत चाललोय. गावात आल्यासारखा अनुभव, मस्त जबरदस्त असं आमच्या सरांचं हे गाव. इथे आपण आलो. हा कसं वाटतंय, छान की नाही? येत आहे का फिरायला मग आमच्याबरोबर? बघा काय सुंदर गाव आहे. वा, असं आहे की नाही? सकाळी आम्ही किती वाजले घड्यात बघून सांगतो, 9:15 झालेले आहेत. हा जास्वंदाची फुलं. माझ्याकडे पण आहे, पण फुलं नाही आली अजून. हे बघ जास्वंद बघ, पूर्ण झाड भरलेलं आहे जास्वंदाचं. हा? हो. नाही बस आतमध्ये आणलेली आपण. घरी पोचलोय. एवढा लांब प्रवास करून आणि गावात आल्यासारखा अनुभव. हे आमच्या सरांचं घर, गणेश कृपा. सर स्वागतासाठी बाहेरच आहेत. जास्त दिवस नाही राहत निगेटिव्हिटीमुळे. शोषून घेते ना असं मॅडम. अच्छा असं पण आहे का? असं निगेटिव्हिटी शोषून घेते. हे सर मस्त सरांचं हे घर छान. यांची गाडीला ही पार्किंग जागा आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. हे आमचे पाटील सर, यांना आपण भेटायला एवढ्या लांब आलोय. आणि हे आमच्या मॅडम. पकड बरं आहेत ना? पकड. नमस्कार. नमस्कार. काही ओळखत संबंधच नाही आपली ओळख म्हणजे येणं झालं असेल तेव्हाच फक्त. तेव्हा फक्त कसा सर?